हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मी ॲपलची स्मूदी करते. ॲपलसारखं हातातून माझ्या पडत होतं. ॲपल, काजू, बदाम आणि पाणी थोडं घालून त्याची पेस्ट करून घेतली मस्त मिक्सरला लावून. स्मूदी छान लागते अशी. ॲपल असंच खायला काय काय आवडत नसेल तर ही आयडिया मस्त आहे. दूध न वापरता पाण्यामध्ये, आणि बदाम काजूसुद्धा पोटात जातात त्या निमित्ताने. इथे मी मेथीची भाजी करायला घेतली आहे. संध्याकाळी जेवणाला जरा लवकरच सुरुवात केली. म्हणजे थंडीचे दिवस आहेत खूप, त्याच्यामुळे लवकर जेवण आटपलं की लवकर काम आटपतं सगळं. पण कुठचं काय, व्हायचा वेळ तेवढाच झाला. 9, 9:30, 10 काय वाजायचे थांबले नाहीत माझ्यासाठी. माझं थोडं ब्लाऊजचं काम होतं म्हणून लवकर आटपायला घेतलं होतं, पण ते काय आटपलं नाही. आणि हे मी मेशोवरून डबे आणले होते, मिरची वगैरे ठेवली आहे ते. आणि कटरसुद्धा मी मेशोवरूनच घेतलं आहे. तसं आहे छान, पण ते आपल्याला तसं एवढं जमत नाही, पटकन हातावर येतं ते. त्याच्यामुळे सांभाळूनच त्याला यूज करायला हवं, वापरायला. बाकी तसं ठीक आहे. सुरी शोधत बसायला नको, लगेच घेतलं कापायला. ओके. आता असं कांदा बारीक करून घेतला. मेथी जरा मोठी मेथी होती, जाडी, बारीक पानाची नव्हती. पण भाजी खूप छान होते याची. सुरीने जसं आपल्याला बारीक कापायला जमतं तसं हे नको ते आणलं की काही जमत नाही. पण मला हे असं काहीतरी वस्तू घ्यायला आवडतात भरपूर. आता मी इथे कढई तापायला ठेवली आहे. या स्टीलच्या कढईमध्ये भाजी खूप चविष्ट होते, एकदम छान लागते भाजी चवीला. त्याच्यामुळे मी ह्या स्टीलच्या कढईमध्येच मेथीची भाजी करते. आज माझं ब्लाऊजांचं काम खूप होतं, त्याच्यामुळे माझं आज बरंचसं काम राहिलं होतं. त्याच्यामुळे पटकन भाजी मेथीची करून घेतली. संध्याकाळचा बेत मेथीची भाजी आणि नाचण्याची भाकरी.